नमस्कार मित्रांनो, ओवी भक्ती डेस्क चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे एकूण 13 अध्याय 700 श्लोक या व्हिडिओच्या माध्यमातून पठण करून दाखवणार आहे. ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेस्क चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेस्क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. या प्रथम चरित्राते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने. गायत्री छंद नंदाशक्ती अग्नितत्व बीज रक्तदंती ऋग्वेद स्वरूप परिस्थिती महाकाली ते स्मरावे ऐसा विनियोग म्हणून उदकभूमी सोडून प्रथम चरित्राचे पठन करावे भक्तिभावाने. ब्रह्मयाचे स्तुती कारण महाकालीचे अवतरण मधुकोटवाचे हनन केले पहा जियेने. खडग चक्र गदा पाणी धनुष्य परिघ शूलबाण 10 हाती आयुधे घेऊन युद्धा उभी ठाकली. दिव्य आभूषणाने युक्त त्रिनेत्री प्रकाश फाकत नीलमणी सम चमकत देह कांती जेयची. ऐसे करावे ध्यान गुरु करावे ग्रंथपठन महाकाली कृपे करून निर्विघ्न कार्य होतसे. मार्कंडेय श्रोत्या लागून मने एका सावधान सूर्यपुत्र सावर्णी आख्यान आठवा मनुजा म्हणती. स्वारोचिष मन्वंतर सुरत नृप महिवर चैत्र कुलोत्पन्न वीर पृथ्वीवरी राज्य करी. माते परी प्रजा पालन धर्म मार्गी सदामन कोलाविंध्यवसी शत्रुघ्न चालून आले तयावरी. राव पराक्रमी थोर परियुद्धात झाली हार मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यांची झाले. गेला सर्व प्रभाव राजा झाला दीन मानव अश्वावरी होऊनी स्वार काननांतरी निघाला. शिकारीचे करुणी निमित्त राव काननी निघून जात मेधा मुनी आश्रम पाहत शांती अपार लावतसे. मुनी करीतसे स्वागत राजा होई स्वस्थ चित्त काही काळ राही तेथे शांत मन करावया. ऐसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत मने मी नृप असून येथ काननी येऊनी पडलो का. काय झाले असेल राज्याचे काय झाले असेल द्रव्याचे हाल काय प्रजेचे झाले न कळे मज लागी. माझे भ्रष्ट सेवक शत्रू ते मिळून समख्य प्रजेशी देती दुःख काय करावे कळेना. चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाना होतसे. ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखत एक वंश चिंताग्रस्त तये ठाई पातला. देखून या वैश्याशी राजा विचारी तयाशी काय दुःख तुमासी चिंताग्रस्त दिसतसा. एकोणी नपाचा प्रश्न वैश्य मुने तया लागून मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मज लागी. होतो बहु धनवान परी स्त्रीपुत्रे दिले हाकलून येथे आलो म्हणून शांती लावाया कारणे. परी मन अशांत स्त्रीपुत्रा ते चिंतित काय असतील करीत म्हणून चिंती मानसी. असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी असतील की कष्टी म्हणून चिंता करीतसे. हसूनी राजा म्हणत जे तुझला हाकलीत त्याच कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणा हे असे. वैश्य म्हणे आपले वचन योग्य परी न राही मन स्त्रीपुत्रा ते आठवून सदा चिंता करीतसे. ऐसे का आहे होत हे न कळे मजप्रत कवन माया अद्भुत खेळ सारा हारचे. ऐसा विचार करीत सुरत राजा आणि वैश्य उभय मुनी ते वंदित सांगती सारे तयाशी. राजा म्हणे मुनीशी हे न कळे मानसी मी काय माया तू जाणसी सांगा कृपा करोनी. मी राज्यभ्रष्ट दुःखित वैश्यग्रह भ्रष्ट दुःखित तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे. ही महामाया काय विवेकशून्य मती होय कोठूनी निर्माण होय कृपा करुनी सांगावे. ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करेती समस्त प्राणी मात्राची गती तिच्या अधीन राहतसे. ऋषीनी प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरत कोण त्यांची प्रेरणा देत लीला महामायेची. गाय बैल अश्वश्वान न जाती ग्रहा सोडून आपुले उदर भरून पुन्हा येती माघारा. काही प्राणी दिव्यांध काही असती रातांध काही दिनरात्री पाहत ऐसे विविध प्राणी ते
ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहुनी, पिपिलिका कण देखून भक्षावया धावतसे. धावे गज पोटासाठी, धावे व्याघ्र मृगापाठी, मृग धावे तृणापाठी, महामायेच्या प्रभावाने. ऐसे जीव धावत, उदर भरण्यासाठी पळत, त्यातची संसार करीत, पाळती आपल्या पिल्लांची. उदरभरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाण, मनुष्य काय याहून अधिक जाणा करीतसे. परी मनुष्य मूर्ख अधिक, प्रतिफळ सदैव अपेक्षित, महामायेची नोळखित, म्हणून दुःखी होतसे. ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती, सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावे करोनिया. पंडित आणि महाज्ञानी ऐसे जना पाहुनी, विविध प्रकारे मोहूनी ठेवी महामाया ती. त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे, तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा. ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी, पराविद्या अखिलेश्वरी, बंधन मोक्षा सर्वेश्वरी, सर्व तीच करीतसे. ती होती प्रसन्न, सायुज्य मुक्तीचे वरदान, भक्ता लागी देऊन मुक्त त्याची करीतसे. राजा म्हणे ऋषी लागून, अशी ही महामाया कोण, केव्हा झाली उत्पन्न, चरित्र सांगा आम्हाशी. कैसा तिचा प्रभाव, कैसे स्वरूप वैभव, महर्षी तुम्ही ज्ञानार्णव, सर्व सांगा मज लागी. ऋषी म्हणती नफा एक, आदी अनादी नित्य एक, संपूर्ण जगत स्वरूप देख, त्या दुर्गेचे जाणू तू. परी कार्या कारण, विविध रूपे घेऊन, स्वये अजन्मा असून प्रकट जाणा होतसे. देव कार्या कारण, दुर्गा करी रूप धारण, प्रकटली महादेवी म्हणून, जय जयकार देव करीताती. कल्पतांचे अंतकाळी, जन्मय होते विश्व सकळी, महाविष्णू शेष शय्यास्थळी, निद्रिस्त होते झाले. योग निद्रेत नारायण, शेषावरी होती पहुडोन, नभी कमली ब्रह्मा आपण, स्वानंदी निमग्न होते ते. तव विष्णूच्या कर्ण कमळातून, असुर निर्माण झाले दोन, मधु कौटुंब म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी. भयंकर गर्जना करीत असुर, ब्रह्मदेवतावरी धावत, ते पाहुनी भयभीत, पहा झाला ते दवा. करण्या विष्णूची जाग्रत, योग निद्रेचे स्तवन करीत, श्रीहरी नेत्रा माझी राहत, होती तेव्हा महामाया. ओम विश्वेश्वरी जगद्धात्री, स्थिती संहारकारिणी, श्री विष्णूची मोहिनी, तेजस्विनी तुझ नमो. तू स्वाहा, तू स्वदा नित्या, तू वस्कटकार स्वरात्मिका, सुधा अक्षर तू नित्या, मात्रात्मिका तुझ नमो. अर्धमात्रेत स्थित, जी शक्ती अतिरिक्त, संध्या सावित्री आरक्त, जगत जननी तुझ नमो. करीसी विश्वाची धारण, करीसी विश्वाचे पालन, अंतिनाश संपूर्ण या विश्वाचा करीसी तू. उत्पन्न करीशी विश्व जेव्हा, म्हणती ब्रह्माशी तुझ तेव्हा, पालन करीशी विश्व जेव्हा, वैष्णवी येसे तुझ म्हणती. कल्पांती संहार जेव्हा, रुद्राणी म्हणती तेव्हा, उत्पत्ती स्थिती लया कारणा, जगन्माता तुझ म्हणती. महाविद्या महामाया, महामेधा महास्मृती, महामोहा महादेवी, महेश्वरी परमेश्वरी, ऐसी नामे अनंत, गुणत्रयाते विभाजित, प्रकृती रूपे खेळवीत, सर्व जाणा विश्वाते. तुझ म्हणती कालरात्री, महारात्री मोहरात्री, विष्णूचे नेत्रांतरी, राहून निद्रिस्त त्या केले. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा, मनबुद्धी ते अगोचरी पहा, विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे. लज्जा तुष्टी पुष्टी शांती, क्षमा सद्बुद्धी आणि धृती, आत्मस्वरूपाची जागृती तुझिया कृपे होतसे. खडग शूल गदा चक्र शंख बाण चाप घोर, करी दैत्यांचा संहार, अभय देई भक्ता ते. करावया दैत्याचा संहार, धरी रूप उग्र भयंकर, परिभक्ता लागे सुंदर, सौम्य श्यामला मूर्ती ती. शांत सौम्य सुंदर, रूप दिसे मनोहर, सदैव स्मित मुखावर, अनित्य राहे जियाच्या. ऐसी तू परमेश्वरी, परमात्मा अखिलेश्वरी, विश्वरूपी विश्वेश्वरी, आदिशक्ती तुझ नमो. कैसे तुझे स्तवन, करू म्हणे ब्रह्मा आपण, जगत पालन नारायण, त्यांची निद्रिस्त त्वा केले. उत्पत्ती स्थिती लय जो करी, ऐसा जो श्रीहरी, त्यासी निद्रिस्त करी, ऐसा महिमा जियेचा. ऐसी तू माहेश्वरी, सर्व देवताची परमेश्वरी, कोण तुझी स्तुती करी, ऐसे सामर्थ कौन्हाचे. हे मधु कौटुंब असुर, यांसी मोही सत्वर, ना तरी हे भयंकर, उत्पात आता माजविती. करी विष्णूशी जागृत, देई बुद्धी तयाप्रत, संहारवया दैत्याप्रत, वंदन तुते करीतसे. ब्रह्मदेवाचे स्तवन, एकोणी योग निद्रा प्रसन्न, नेत्रमुख नासिक हृदय सोडून, समोर उभी ठाकतसे. श्री विष्णू देह सोडून, योग निद्रा जाई निघून, जगत स्वामी जनार्दन, जागृत होई तेधवा.
तव देखे मधु कौटब ब्रह्मयासी खावया जात त्यासवे युद्ध करीत महाविष्णू ते धवा 5 सहस्र वर्षे दारुण चाले देते रणकंदन अंती महामाया मोहून त्यांची बुद्धी टाकीतसे असुर होऊनी मोहग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वरदान विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने पाहुनी फसलो आपण दैत्य झाले चिंतामग्न सर्वत्र जल पाहून वदते झाले ते धवा जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहून मारी आम्हा लागून आम्ही मरू निश्चिते ऐसे एकदा वचन विराट रूप करी धारण जागेवरी ठेवून मान चक्रे त्यासी वदियेले दोन्ही दैत्यासी ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रे मारी महामायेच्या अवधारी प्रभाव जाणा असे हा ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारणा प्रकट झाली अनुपम्या तिचा महिमा सांगतो मधु कोटव दैत्य वद नाम ऐसे अध्याय नामाभिधान पठणे मनोरथ पूर्ण होतील जाणा भक्ताचे मार्कंडेय पुराण सार्वणिक मन्वंतर गान दुर्गा सप्तशती देवी महात्म्य प्रथम अध्याय गोड हा अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्ये नमः. ओम द्रुम दुर्गाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या मध्यमचरित्रासी भगवान विष्णू असे ऋषी महालक्ष्मी देवता परीयेशी पुसनिक छंद से जाना. शांकवरी शक्ती दुर्गा बीज वायुत्व यजुर्वेद श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ जपे विनियोग म्हणावे. कमलासनी बैसोन करी दारिद्र्याचे हनन विविध आयुधे घेऊन दैत्य हनन तीच करी. ऐसी महालक्ष्मी प्रसन्न करावे तिचे नित्य ध्यान सुख शांती समाधान सदैव लाभे भक्ताची. ऋषी म्हणती नपाशी पूर्वी देव दैत्याशी युद्ध झाले असमसाहाशी शतवर्षे संग्राम जाहला. महिषासुर दैत्याधिपती इंद्रदेवांचा अधिपती रणांगणी पहा भिडती आवेशाने लढती ते. ब्रह्मदेवाशी पुढे करोन इंद्र समस्त देवगण जाती हरिहर स्थान कथा पुढी सांगावया. हरिहरांशी देव म्हणती महिषासुर महाख्याती झाला स्वर्गाचा अधिपती आम्ही त्याने हरविले. इंद्र सूर्य अग्निदेव वायू चंद्र वरुण देव यम तथा अन्य देव सर्वा त्याने हरविले. सर्वा पराजित करून घेतले अधिकार हिरोन दिले आम्हा हकलून म्हणून आलो सांगावया. गेले आमुचे देवत्व मनुष्या परी आलो हिंडत आम्ही आपुले शरणांगत सांगा उपाय आमाशी. कैसे वदावे दैत्यासी हे सांगावे आमाशी म्हणून देव हरिहराशी विनवती झाले ते देवा. एकुणी देवीचे वचन हरिहर होती कोपायमान भ्रुकुटी तेडी करोन शिवक्रोधे पाहतसे. महाविष्णूच्या मुखातून तेज बाहेर येऊही महान तैसीच इंद्रादी देहातून तेज बाहेर येतसे. ब्रह्मा विष्णू रुद्र अग्नी वायू वरुण देव यम अश्विनी कुमार इंद्र तेजा पुले सोडिती. या सर्वांच्या तेजातून होई महातेज पुंज निर्माण दाही दिशा उजळून जाती पहा ते दवा. त्या तेजामधून दुर्गा होतसे निर्माण त्रैलोक्य जाई दिपोन दुर्गा तेजे ते दवा. शिव तेजे मुख कमल यम तेजे केस कोमल विष्णू तेजे भुजा प्रबल धारण केले देवीने. चंद्र तेजे दोन्ही स्तन इंद्र तेजे कटी प्रदेश वरुण तेजे जांग धारण केले दुर्गेने. ब्रह्म तेजे दोन्ही चरण पृथ्वी नितंबन ब्रह्म तेजे दोन्ही चरण ब्रह्म तेजे दोन्ही चरण पृथ्वी तेज नितंब सूर्य तेजे पांदगुलित पूर्ण धारण केले दुर्गेने.
वसु तेजे हस्तांगुली कुबेर तेजे नासिका भाळी अग्नि तेजे त्रिनेत्र कमळी धारण केले दुर्गेने प्रजापती तेजे दंतपंक्ती संध्या तेजे भ्रुकुटी वायू तेजे कर्णद्वयी धारण केले दुर्गेने सर्व देवतांचे तेजामधून दुर्गा झाली निर्माण करावया जगत कल्याण तेज साकार होतसे पाहुनी दुर्गा साकार प्रसन्न झाले देव सर्व आपुले शस्त्र देत देवी लागी ते दवा त्रिशूल देई शंकर विष्णू सुदर्शन चक्र वरुण दिव्य शंख देवी लागी अर्पिला शक्ती देई वैश्वानर वायू देई बाणतुनीर दिव्य धनुष्य प्रदान देवी लागी अर्पिले दोन भाते वायू देत जाते अक्षय भाते म्हणत बाण करीन संपत ऐसे दिव्य भाते ते ऐरावतातील घंटा आणि वज्र ऐसे स्वय देई इंद्र यमराज कालदंड देतसे दुर्गा देवी ते प्रजापती स्फटिकमाला पाशवरुणाने दिला कमंडलू ब्रह्मदेवे अर्पिला दुर्गे लागी ते दवा रोम रोमांत दिवाकर आपुले तेज भरे समग्र महाकाल ढाल तलवार देतसे दुर्गा देवी ते कदा नव्हती जीर्ण ऐशी वस्त्रे दोन तैसेची माला भूषण दिदले क्षीरसागराने दिव्य चूडामणी नुपूर कुंडल कंकन केयूर रत्नमुद्रिका दिव्य अर्धचंद्र दिदले क्षीरसागराने परशु अनेक दिव्यास्त्र क्षेमाना भेद कवयेच अन्य अनेक शास्त्र दिदली विश्वकर्म्याने जल्दी देई कमल सुंदर वस्त्रे रत्नालंकार आपापल्या परीने सर्व सेवा करीती देवीची विविध प्रकारची रत्न शेषनाग दुर्गेशी देत वनराज सिंह भेट देत हिमालय पर्वत दुर्गेशी मधुपात्र देई कुबेर पृथ्वी देई नागहार ऐसे नाना अलंकार देवी देते दुर्गेते ऐसे परी सजून देव करीती वंदन आणि सर्वही मिळून जय जयकारे गर्जती दुर्गेने होऊन प्रसन्न दिदले सर्वार्षिर्वर्चन दीर्घर्जना करून सामर्थ्य आपुले दाविले त्या गर्जने करून पृथ्वी होई कंपायमान समुद्री उठे तुफान ऐसा कांत वर्तला जय जय दुर्गे सिंहवाहिनी दुःख निवारी प्रकट भवानी देव ऋषी आणि मुनी स्तव लागले ते दवा महिषासुर होऊन क्रोधित मने संकट अकस्मात कोटुनी उद्भवलेत कैसा नाद हासे सैन्याते करी सुसज्जित कवचे शरीरी चढवीत शस्त्रे अस्त्रे हाती घेत नाद लक्ष्मी निघाले हिमालयी जाऊनी पाहात तव दुर्गेशी देखत त्रैलोक्य तेजे दीपत ऐसे रूप तिचे पदतळी पृथ्वीशी दाबीत मुकुटे आकाश भेदीत धनुष्य टनत्कारे कंपित सप्त पाताळ होतसे स्वरूपे दश दिशा व्यापित शस्त्राशस्त्रे हात अनंत त्या नादे कंपित धरणी जाना होतसे पाहुनी दैत्य सैन्य देवी करी गर्जन युद्ध महादारुण सुरू झाले ते धवा सेनापती चक्षुर सैन्याते देते सुधीर तैसेची दैत्य सामर लढो लागे देवीसी महिषासुर सेनानी चक्षुर अन्य बलाढ्य असुर सवे घेऊन सैन्य संभार चालून जाती देवीवरी बलाढ्य दैत्य चामर सैन्य त्याचे 60 सहस्र उदग्र नामे असुर भिडे पहा देवीशी 1 कोटी
कोटी रथासहित महाहनु नामे दैत्य देवीशी आव्हान देत युद्ध लागे सरसावे 5 कोटी रथ घेऊन युद्ध करी दैत्य सिलोम भास्कर दैत्य येऊन त्याची मिळे ते धवा 60 लक्ष रथासहित भास्कर देवीशी भिडत चहू बाजूनी घेरीत दैत्य पहा देवीशी अनेक दल हत्तीवरी अनेक आरूढ ढोणी रथावरी कोठ्यावरी अश्वावरी बैसोनी युद्ध करताती बिडाल नाम दैत्य पंचरव सैन्यासहित सहस्रावरी महादैत्य युद्ध करीती देवीशी स्वये महिषासुरापन मध्यभागी उभा राहोन पाहे रणकंदन माराहना म्हणतसे विराट रूप धरोनी सहस्रावधी हस्तानी दुर्गेने शरसंधानी असुर मारले ते धवा भगवती दुर्गा परमेश्वरी देवासाठी युद्ध करी दुष्ट असुरांते मारी जगत कल्याण करावया देवीचे श्वासागणिक वीर उत्पन्न होती अनेक असुरांते ठार करीत ऐसा महिमा दुर्गेचा दुर्गा देवीचे सिंहवाहन दैत्यामादी संचरण असंख्य दैत्या ते फाडून टाकिले पहा सिंहाने देवी निश्वासे उत्पन्न सहस्रगण करीती कंदन नगारे शंख वाजवून उत्साहित करीती देवीला जैसे तृणाची लागता अग्नी भस्म होय एक क्षणी तैसे सर्व सुरजनी मारिले पहा देवीने पाशे कित्येका बांधले कित्येकांचे तुकडे केले गदेने शिर फोडिले से झाले ते देखा मुसळ प्रहारे कित्येक रक्त वमन करीती तेद शूलपहारे उर फुटत किती दैत्यांचे ते धवा शरसंधानी कित्येकांचे हात पाय मान कापले ऐसा परी कित्येक पडले मरुणी जाना भुवरी सहस्रावरी कबंद रणा माझी करीती नृत्य देवी ते ललकारित मारो तू ते मनोनिया जैसे तृण कोठाराशी अग्नी लागता परियेशी नष्ट होई क्षण मात्रेसी तैसे तेथे जाहले दुर्गा एका क्षणात कोट्यावधी असुर मारित भूमी रक्ताती भिजत नद्या वाहती रक्ताच्या सिंह ही पराक्रम करी अनेक असुरांते मारी देवी गणांनी तेथवरी महायुद्ध केले देखा उभे राहुनी गगनात देवगण पुष्पे वर्षत उदेस्तु अंबे म्हणत जय जयकार ऋषी करीती मार्कंडेय पुराण सार्वनिक मनवंतर जान देवी महात्म्य महिषवद नाम द्वितीय अध्याय गोडहा अध्याय 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम दुम दुर्गाय नमः उदित सूर्य समान दुर्गेची अंकगती महान अरक्त वस्त्र नेसोन उभी समोर रातसे रक्तचंदन स्थनी लेपिले मुंडमाळ गळा घातली हाती जपमाळ घेतली ऐसे रूप दावितसे 3 नेत्र चंद्रकोर भाळी मुकुट सुंदर कमलासनी विराजित अभय मुद्रा करीतसे ध्यानी ऐसे पाहून केली देवी ते वंदन ऋषी भक्ता लागून कथा सांगती देवीची पाहुनी दैत्य सैन्याचे हनन दैत्य सेनापती चक्षुरापन महाक्रोधे पुढे येऊन अंबेशी युद्ध करीतसे जैसे मेरू पर्वतावर जलधारा वर्षती अपार बाण वर्षा तो असुर करू लागे ते धवा श्रीदेवीने अनायास छेदिले बाण समूहास अश्वसारथी ध्वज धनुष कापून तिने काढिले
घेऊनी ढाल तलवार दैत्य धावे देवीवर सिंह मस्तकी करोनी मार देवीवरी धावे तो देवीच्या वामबाहीवर दैत्य मारी तलवार तवती तुटून भूमीवर पडे पहा ते दवा मग शूल घेऊनी करी क्रोधे फेकी दुर्गेवरी अतिवेगाने देवीवरी शूल येऊ लागला देवीने एक शूल फेकिला शूल देखोन दैत्य शूलाचे तुकडे होऊन भूमीवर पडले ते चिक्षुर महादैत्य त्याचेही तुकडे होत देवी शूलाने अद्भुत सामर्थ्य तेव्हा दाविले पाहता सेनापती मृत चामर दैत्य धावत गजावरी आरुडत युद्धाला गे सरसावे शक्ती सोडी देवीवरी हुंकारे देवी निशब्र करी शक्तीकडे भूमीवरी देघोनी क्रोधे दैत्या ते क्रोधे शूलफेकी दैत्य देवी बाणे तो सोडीत सिंह गजावरी चढत मारावया दैत्या ते सिंहे बाही पकडून दैत्याची भूमी पाडून पंजे त्याची मारून शिर धडकेले बाजूला उद्रग तैसाची मेला देवीने त्याशी मारिला करालही तैसाची मेला देवी हसते त्यारणी उद्धत नामे दैत्य गदा प्रहारे देवी मारत बाष्कळता मांद्रक मारले पहा देवीने दुर्गा भगवती परमेश्वरी दैत्य मारी शापरी शांती यावी पृथ्वीवरी देव कार्य करीतसे उग्राश्य उग्रवीर्य महाहनु आदि दैत्याचे हनन त्रिशूले देवीने करोन भूमीभार उतरला दुर्धर दुर्मुख बिडाल ऐसे कित्येक दैत्यवीर सर्वांशी यमनगर पाठविले त्या देवीने पाहुनी सैनीचा संहार महिषरूप धरी महिषासूर देवी शेनेते हाकार उडवितसे ते देवा कित्येका शिंगे मारिले कित्येका खुरे तुडविले निश्वासे पहा उडविले दूर किती एकाशी शिंगाने उचलून पर्वत देवी सैन्यावरी फेकीत वृक्षपासान पडू लागत देवी सैन्यावरी ते धवा महिषासुरे महापराक्रम केला पहा दारुण त्यांच्या निश्वासे पाषाण गगनी उडूनी जाती ते मागुनी परत देवी सैन्यावरी पडत पारहानी होत देवी सेनेची त्यावेळी हे पाहुणे कोरदीत होई दुर्गा देवी देत दैत्याक्रमण करीत देवी आणि सिंहावरी दुर्गा महाचंडिका पाशे त्याशी बांधे देखा महिष रूप त्या गुणी देखा सिंह रूप धरितसे महिषे सिंहाचे रूप धरिले दुर्गेने त्याशी फाडिले त्यांनी रूप पालटिले पुरुष रूप धारण केले देवीने धरिता त्यासी गजरूप धरी वेगेसी सोंडेने मारी सिंहाशी चित्कार दीर्घ करोनिया देवी तव अकस्मात सोंड कापुनी टाकीत पुन्हा महिषा रूप घेत महादैत्य ते धवा महिष रूप घेऊन करी देवी सैन्या ते हरण चांडिका हसे खदखदोन मधुपाना ते करोनिया शिंगाने पर्वत उचलोनी देई देई सैन्यावरी फेकोनी देवी बाण समूहानी चूर्ण केले ते दवा हासुनी देवी म्हणत जोवरी मी मधु पीत तोवरी गर्जना करीत हर्ष करून घेई तू तुझ्या मृत्यू मम हाती होईल काही क्षणाती शीघ्र देवता गर्जती पाहता निर्धारे ऐसे म्हणून जगदंबा उडी घेई ते धवा महादैत्या ते आडवा पाडिला पहा देवीने लत्ता प्रहार करोनी दैत्य पाडिला धरणी शुले कंठ वेधोनी टाकिला पहा देवीने महिषाचे कापिता शिर राक्षसी येई बाहेर हाती घेऊनी तलवार शिर त्याचे छेदिले ऐसा परी महिषासूर मारिला देवीने असुर दैत्य सैन्य हाकार करीत पळोनी
गेले ते प्रसन्न होऊन देवगण पुष्पवर्षाव करीती जान ऋषी म्हणे नपा लागोन चरित्र ऐसे देवीचे देवता ऋषीगण गंधर्व दुर्गेचे स्तवन करीत अप्सरा नाचू लागत हर्षभराने ते देवा मार्कंडेय पुराणांतर्गत सार्वणिक मन्वंतरागत देवी महात्म्य महिषासुरवदनाम तृतीय अध्याय गोडहा अध्याय 4 श्री गणेशाय नमः ओम दुम दुर्गाय नमः ओम ऐं ह्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा महासिद्धी व्हावया प्राप्त साधक जिची सेवा करीत देवी देवता परिव्रत जय जय दुर्गे नमोस्तुते शंख चक्र कृपान त्रिशूल त्रिनेत्र धारण तेजस्विनी सिंह वाहन जय जय दुर्गे नमोस्तुते असुरांशी करिताडन भक्ता देई वरदान स्मरताची येई धावोन जय जय दुर्गे नमोस्तुते ऐसे परिधान करोन ऋषी मने न पालागोन एके लक्ष देवोन पुढील आख्यान देवीचे सेनेसहित महिषासूर झाला पाहोन संहार देवता झुकून शिर स्तवन करती ते धवा अत्यंत आनंद भरीत देवता होती रोमांचित स्तुती करू लागत जगदंबेची ते धवा सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्वरूप स्थिती ऋषी देवता अर्चिती जय जय दुर्गे नमोस्तुते तुझी या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मापन शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शकेना सर्व जगाचे पालन संपूर्ण जगाचे कल्याण सर्व शुंभाचा नाश पूर्ण दुर्गा चंडिका करीतसे हे महादेवी जगदंबा निवारी सर्व आपदा देई सर्व संपदा सद्भक्ताची नित्य तू पुण्यात्म्याच्या घरी लक्ष्मी रूपे पाणी भरी सद्गुण देवी संपत्ती लाभे तुझिया सत्तेने ज्याचे शुद्ध अंतकरण श्रद्धा सुबुद्धी सुमन लज्जा विनय सद्गुण रूपे राशी देवी तू जे पापी मनुष्य असत तुझ्या कृपेसी वंचित दारिद्र्य आणि मूढग्रस्त होऊन राहती अवधारा भगवती दुर्गे नमस्कार तू ते करीतो वारंवार कृपा सदैव आम्हावर याची परी ठेवी तू येथून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण ऐसे देवदेवता म्हणून विश्व अर्पिती देवीशी अचिंत्य दुर्गे तुझे रूप अतुल्य पराक्रम दावीत तुझे चरित्र अद्भुत कैसे आम्ही वर्णावे तू उत्पत्तीचे कारण सत्वर तपोगुण परी तू गुणातीत पूर्ण संसर्गरहित तू अससी आदिभूत अव्याकृत प्रकृती तू जगताची आदिशक्ती शिव विष्णू ही न जाणती ऐसा महिमा देवी तुझा स्वापल्लव उच्चारिता सर्व देवा तृप्ता लाभे ती स्वानिशिता दुर्गा तुझी अससी गे स्वधा पल्लव उच्चारिता पित्राला दे तृप्ता ती स्वाधा शक्ती निशिता दुर्गे तुझी अससी गे मोक्ष प्राप्तीचे साधन ती पराविद्या तुझी जाण जितेंद्रिया मुनी आचरण करती साधन तेची तू ऋग्वेद तू यजुर्वेद तू सामवेद षडैश्वर्य युक्त आत्मज्ञान मेधायुक्त दुर्गे तुझी अससी गे भवसागर तारिणी नौका दुर्गा तुझी असे देखा तू कृपा करिता देखा मोक्षा पेसा मिळतसे विष्णू हृदय तू लक्ष्मी शिव हृदय तू गौरी सायुज्य मुक्तीची स्वामिनी दुर्गे तुझी अससी गे तुझे मुख कमल सुंदर मंद्य हास्य मुखावर कैसे असुनी प्रहार कैसा केला दैत्याने याचे आश्चर्य वाटत ऐसे देवता म्हणत एकमेकांते म्हणत कैसे साहस असुरांचे देवी तू जेव्हा क्रोधित होऊन भ्रुकुटी वक्र करीत तेव्हा आम्ही भयभीत होतो पहा जाहलो परी हेही नवल
दैत्य जीवत काही काळ, राहुनी समर प्रबळ, मांडिले त्याने तुझ सवे. देवी व्हावे प्रसन्न, सदा राहावे प्रसन्न, आम्हावरी अनुसंधान, राहावे देवी सदा तुझे. दुर्गे तू प्रसन्न होत, विश्वाचा अभ्युदय होत, सर्वत्र शांती नांदत, तुझ्या कृपे करोनिया. ज्यावरी तू प्रसन्न होशी, धन यश कीर्ती लाभे द्याशी, मरणांती स्वर्गलोकाशी, सुखे निवासे करीतसे. आयुरारोग्य यश संपत्ती, स्त्री पुत्रादी वैभव प्राप्ती, लोक धन्य धन्य म्हणती, तुझ्या कृपे करोनिया. तुझ्या कृपेने धर्माचरण, तुझ्या कृपेने तीर्थाटन, तुझ्या कृपेने पुरश्चरण, होती हातून मानवाच्या. तिन्ही लोकी तू श्रेष्ठ, देशी भक्तांते मनोवंचित, तू सदा दर्याद्रचित्त, कृपा करीशी भक्तांशी. तू होता क्रोधित, नाश करीती क्षणाभरात, अश्रुकुळ संहारित, पाहिले आम्ही डोळ्याने. जगाशी व्हावे सुख प्राप्त, म्हणून दुष्टाची तू अधीत, अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणाशी. कृपा आणि निष्ठुरता, कैसी पहा हे साम्यता, श्रेष्ठ तिन्ही लोकात, म्हणून अशी देवी तू. त्रिशूले रक्ष देवी तू, अंबे खडागे रक्ष तू, घंटा धनुष्याने तू, सदैव रक्षी आमाशी. पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर, फिरवी त्रिशूल सुंदर, रक्षी रक्षी सत्वर, श्री दुर्गे परमेश्वरी. तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही, विचरत सर्व स्थळी, त्यापासून तू रक्षावे. उधर्व अधर्व दिशा दाही, रक्ष रक्ष दुर्गे पाही, खड्ग शूल गदा सर्वही, शस्त्रे घेऊनी रक्षावे. ऐसे परिदेवतागण, करीती दुर्गेचे स्तवन, दिव्य पुष्पे गंध चंदन, पूजा करीती देवींची. दिव्य सुगंध धूप दीप, देवता अर्पिती देवी प्रत, प्रसन्न वदन देवी म्हणत, प्रणाम करुणी देवाची. दुर्गा म्हणे जे वंचित, ते तुम्ही मागा त्वरित, देवता म्हणती दुर्गे प्रत, सदैव रक्षी मनोनिया. तू मारिला महिषासूर, झाले बहुपकार, भविष्यात संकट दूर, करी देवी महेश्वरी. या दयाचे करी जो पठन, त्या ते करी धनवान, येतुके देई वरदान, देवता म्हणती देवीसी. ऋषी म्हणती न पासी, जगत कल्याण कारणाशी, देव देवता परियेशी, वर मागते जाहाले. तथास्तु दुर्गा म्हणत, आणि अंतर्धान होत, ऐसे पहा अद्भुत, चरित्र आहे दुर्गेचे. तदनंतर दुर्गा प्रकट, केव्हा आणि कशी होत, तेही चरित्र अद्भुत, सांगेन जाण तुझ लागी. इति मार्कंडेय पुराण, सार्वनिक मनवंतर जान, देवी महात्म्य वर्णन, 4था अध्याय गोड हा. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दुम दुर्गाय नमः. ओम ऐं सरस्वत्यै नमः. या उत्तर चरित्राशी महासरस्वती देवता परियेसी, अनुष्टुप छंद रुद्र ऋषी, भीमाशक्ती म्हणावे. भ्रामरी बीज सूर्यत्व, सामवेद परिपूर्ण, महासरस्वती प्रीत्यर्थ, जपे विनियोगा म्हणावे. घंटा शूल हल धारण, शंख मुसळ चक्र बाण, धनुष्य करी घेऊन, दैत्यनासा प्रकटली. शारदीय चंद्रकले समान, मुखचंद्र दिसे प्रसन्न, गौरीपासून निर्माण झाली महासरस्वती. शुंभ निशुंभूचा नाश करावया प्रकटलीश. ऋषी म्हणे न पाएक, चरित्र महादुर्गेचे. शुंभ निशुंभू नामे असुर, प्रकट झाले भूवर. करुण पराक्रम थोर, तिन्ही लोक जिंकिले. स्वर्ग मृत्यू पाताळ, सर्वत्र दैत्याचा खेळ. देव होऊन निर्बळ, सोडून पळाले स्वर्गाशी. सूर्य अग्नी वरुण कुबेर, वायू यम चंद्र इंद्र, घेतले हिरुण अधिकार. दैत्यराजे ते धवा, सर्वांशी करुणी तिरस्कृत, स्वर्गातून हाकलीत. सर्व देव स्मरण करीत, पराजित देविते. म्हणती जगदंबे वर दिला माते, आपत्काली स्मरा माते, तात्काळ येईन धावुनी.
ऐसा विचार करून देव निघाले स्वर्गाहून, हिमालय पर्वती येऊन स्तवन करीती देवीचे. देवी सुक्त प्रारंभ. महादेवी नमोस्तुते शिवे कल्याणकारिणी, आदि माया प्रकृती वंदन तू ते करीतसे. अनादि सिद्ध तू नित्य सर्व जगा प्रतिपाळित, वंदन तू ते करीत सुखदायिनी तुझ नमो. रौद्रा नमो नित्या नमो, दुर्गे कल्याणकारिणी, ज्योत्सना नमो नित्या नमो, अंबा अर्धमातृका. रिद्धी नमो सिद्धी नमो, नमो नैऋत्य भूभृता, शिवा लक्ष्मी ख्याता, दुर्गे देवी नमोस्तुते. अतिसौम्या नमो अतिरुद्रा नमो, जगत्पालिनी नमोस्तुते. जगधारा दुर्गे तू स्वीकारी नमना मुचे, दुर्गे सर्व प्राणी मात्रात विष्णुमाया तुझी होत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व भूतांत चेतना रूपे तू राहात. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व मानवांत बुद्धी रूपे तू राहात. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व प्राणी मात्रात निद्रा रूपे तू राहात. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व प्राणी मात्रात क्षुधा रूपे तू राहात. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व प्राणी मात्रात छाया रूपे तू राहात. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व प्राणी मात्रात शक्ती रूपे तू राहात. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे उत्तम मानवात क्षमा रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व प्राणी मात्रात विविध रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व मानवात लज्जा रूप तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे उत्तम मानवात शांती रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व मानवात श्रद्धा रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझा नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व प्राणी मात्रात ब्रह्मरूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सुंदर मानवात सौंदर्य रूप तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे काही मानवात लक्ष्मी रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व मानवात प्रवृत्ती रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व मानवात स्मृती रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व मानवात दया रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृप्ती रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे काही मानवात ज्ञान रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे काही मानवात विवेक रूप तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे काही मानवात दातृत्व रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व प्राणी मात्रात प्रेम रूप तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्वश्रेष्ठ मानवात मानवता रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे काही मानवात सहनशक्ती रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व योग्यात तप रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व योग्यात नाद रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व योग्यात बिंदू रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व योग्यात कला रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व योग्यात प्रज्ञा रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व योग्यात ऋतंबरा रूपे तू राहात. नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा, दुर्गे सर्व योग्यात धारण रूपे तू राहात.
नमस्तुस्ते नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात ध्यानरूपे तू राहात. नमस्तुस्ते नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात समाधी रूपे तू राहात. नमस्तुस्ते नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व विश्वात शून्य जे तुझी असत. नमस्तुस्ते नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे अक्षर प्रांतात महाशून्य तुझी असत. नमस्तुस्ते नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मारूपे तू राहात. नमस्तुस्ते नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे आदि अंतदाती परमशून्य तुझी असत. नमस्तुस्ते नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात जगन्माता तू असत. नमस्तुस्ते नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. सर्व इंद्रियाची अधिष्ठात्री प्राणीमात्रामध्ये व्याप्ती राहुनी सर्वापरती एषा दुर्गे नमो तुझ. या विश्वा माझी चैतन्य भरले असे जे गुप्त तेजी दुर्गे तू असत. तुझ नमस्कार आमुचा. इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वी तुझसी. वारी आमुच्या विपत्तीसी म्हणून आम्ही प्रार्थितो. विनम्रतेने करता स्मरण जगदंबा येई धावून. परमेश्वरी ते वंदन करीतो भक्ती भावाने. देव संकटाते वारी आपत्ती ते दूर करी. ऐसी दुर्गा परमेश्वरी तुझ नमस्कार आमुचा. स्वस्ती देवी सुक्त. ऐसे परी सर्व देवता दुर्गा स्तुती करीती देखा. ऋषी म्हणते अद्भुत वर्तले पाहते थवरी. गगन स्नानांचे करुणी निमित्त पार्वती येई तेथ. देवतांते पुसत काय कारण यावया. कळे सर्व समाचार शुभ निशंभू असुर. पाडिले म्हणून येथवर आले देव मिळवनिया. पार्वती देहामधून अंबिका तेथे प्रकटोन. दिले देवाशी आश्वासन शुंभ निशंभू वदाचे. प्रकटे पार्वतीच्या कोशातून कौशिकी नामे म्हणून. देवे जय जयकार करून श्री अंबिके वंदिले. कौशिका प्रकटता देहातून पार्वती होई कृष्णवर्ण. हिमालय स्थिती कालिका म्हणून प्रख्यात झाली अवधारा. असो पार्वती आणि देव सर्व गेले थोडे दूरवर. एकली अंबा तेथवर राही पहा ते धवा. शुंभ निशुंभाचे भव्य चंडमुंड नामे ख्यात. महापराक्रमी असत ते पहा पातले. पाहुनी स्त्री सुंदर शुंभाशी देती समाचार. स्त्री परम मनोहर आहे एक हिमालयी. एतुकी परम सुंदर त्रैलोक्यात नाही असुर. अंक कांती मनोहर उपमा नाही वर्णाया. तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होत. तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होत. ऐसे रत्न अद्भुत आपणाशी हवे हो. हे प्रभो दैत्यराज इंद्राचा ऐरावत गज. हंस विमान विहार काज आपणापाशी आहे हो. त्रिलोक्यातील दिव्य रत्न पारिजात उत्सवाचे अश्व. कुबेराचे धन सर्व आपणापाशी आहे हो. किंजकलिनी माला अद्भुत जी कधीही न कोमेजत. समुद्र भेट देत आपणापाशी आहे हो. सुवर्णाची वर्षा करीत ऐसे वरुणाचे छत्र. प्रजापतीचा दिव्य रथ आपणाशी आहे हो. अग्निसिद्ध दिव्य वस्त्र समुद्रातील सर्व रत्न. वरुणाचा दिव्य पास निशुंभापाशी आहे हो. हे सर्व फिके पडत ऐसे स्त्रीरत्न अद्भुत. एकही हिमालयी फिरत कान देते आणता. एकोणी चंडमुंड वचन सुग्रीवदूता बोलावून. म्हणे स्त्री येथे घेऊन येथे यावे सत्वरी. जेथे दुर्गा अंबिका जाऊनी तेथे देखा. मधुर वचने सांगता झाला पहा देवीशी. म्हणे दूत देवीशी दैत्यराज शुंभ या समयासी. अधिपती त्रैलोक्यासी दूत त्याचा मी असे. तोची परमेश्वर सांप्रत देवता आज्ञा पाळीत. तुझ कारणे संदेश देत एकाग्रचित्ते ऐकावा. त्रैलोक्य माझा अधीन देवता माझा अधीन. यज्ञ भोग ही स्वाधीन ऐसा समर्थ मी असे. त्रिलोकीचे दिव्य रत्न आहे मज स्वाधीन. ऐरावत इंद्राचे वाहन आहे आज मज जवळी. समुद्र मंथनी निघत उच्च सर्वा जाते म्हणत. तोही मज लागी अर्पित केला पहा देवाने. देवता गंधर्वाचे जे तुके रत्न यक्षनागाचेही रत्न. सारे मज पासी पडून आहेत जाना संग्रही. तुम्ही एक स्त्रीरत्न यावे त्वा मज प्रत. रत्ना ते आदर करीत हाची स्वभाव आमुचा.
यावे माझ्या सेवेत अथवा भारताने शंभू सेवेत राहून या सुखात आयुष्य आपले वेचिका माझी पत्नी होशी विपुल ऐश्वर्य भोगीसी राहून या अरण्याशी काय तुझ मिळते गे एकोणी दूताचे वचन दुर्गा देवी स्मितवदन बोलली जे गंभीर वचन ऋषी म्हणती अवधारा देवी म्हणे दूताची तू जे जे बोललासी आहे सत्य परियेसी प्रतिज्ञाबद्ध मी असे मी केला असे एक पण जो मम अभिमान करी चूर्ण मज समजो बलवान त्याची पत्नी होईन मी म्हणून निशुंभ अथवा निशुंभू यावे करावया संग्राम शीघ्र मज जिंकोन पनिग्रहण माझे करावे दूत म्हणे घमंड करीसी कोण आहे त्रैलोक्यासी लढे शुंभ निशुंभाशी ऐसा कोणी असे नाची साऱ्या देवदेवता एकवटोन रणी न राहिले एक क्षण एकली तू स्त्री जाण उगाच हट्ट करू नको तू एक माझे वचन सन्मानेने तो तुझ लागून ना तरी केस पकडून ओढोनी न्यावे लागतसे तव जाईल सर्व सन्मान तू होशील दीनवदन म्हणून चल येतो न दैत्य मानील तुझ लागी देवी म्हणे दूताची तू सत्य ते सांगसी शुंभ निशुंभ समसाहसी महारथी ते देखा महापराक्रमी ते असती त्या पाहुणे देव पळती परी मी पहा मंदमती प्रतिज्ञा करून बैसले अज्ञान अहंकारे वश अति आत्मविश्वास याने घेतला घास माझाच मी जाणपा परी आता करावे काय याची न हे जी उपाय दैत्यापाशी तू जाय सांगे त्या ते सर्वही तदनंतर जे उचित योग्य जे ते आचरित ऋषी न पाते सांगत पुढील अध्यायी ती कथा ऐशा परी हे कथानक येथे संपले देख पाचवा अध्याय समाप्त आला पहा येतवरी मार्कंडेय पुराण त्यातील हे देवी आख्यान सार्वनिक मन्वंतरान जाण कथा घडल्या या साऱ्या दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ पटणे पुरती मनोरथ देवी महात्म्य येत 5 अध्याय झाले देवी दूत संवाद देवी सुक्त या अध्यायात त्याचे पठण जो करीत सर्व साधे तयासी संपूर्ण ग्रंथ पठण हे नमे ज्या लागून त्याने देवी सुक्ताचे पठण नित्य करावे जानपा तेने देवी कृपा होऊन होतील मनोरथ पूर्ण आयुरारोग्य ज्ञानवर्धन होईल जाना निश्चये दुर्गा सप्तशती ग्रंथ 5वा अध्याय वर्णिला येत देवी सुक्त देवी महात्म्य या अध्यायात वर्णिले अध्याय 6वा ओम ऐं ह्रीं क्लीं ओम ओम गणपते नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय वेच्चे भैरव सर्वज्ञेश्वर त्यांची अर्धांगिनी सुंदर पद्मावती तेजो भास्कर तिचे चिंतन करीतसे नागासनी विराजमान नागमणी मणिभूषण त्रिनेत्र सुहास्यवदन ऐसे ध्यान तिचे बाळी चंद्रकोर शोभत कुंभकपाल करात जपमाळ सव्य हातात त्या देवी ते नमितसे ऐसे देवीचे करुणी ध्यान ऋषी म्हणते न लागून देवीचे कोणी वचन दूत जाई माघारा जाऊन या शुभांपाशी दूत म्हणे न परीयेशी ती स्त्री उत्तम परीयेशी युद्ध करावे म्हणतसे एकोणी दूताचे वचन दैत्य होई कोपायमान सेनापती धूम्रलोचन त्याची आज्ञा देतसे तुवा त्वरित जाओनी आणि तिसी पकडोनी तिचे केस धरोनी ओढीत येथे आणि पा तिचे कोणी रक्षक असती देव गंधर्व यक्ष मारुनी टाका त्वरित उपेक्षा जरा करू नका शुंभ आज्ञा घेऊन सेनापती धूम्रलोचन 60 सहस्र सेना घेऊन तेथोनिया निघाला येऊनिया देवी पासी दैत्य म्हणे परीयेसी चल निघ शुंभ निशुंभापाशी अथवा ओढून नेईन मी देवी म्हणे दैत्यासी तू पराक्रमी अससी विशाल सेना तुझपासी नेई ओढुनी मजला तू जरी असेल सामर्थ्य नेई मजला ओढीत धूम्रलोचन धावत ती दुर्गेसी धरावया हम देवी शब्द म्हणत धूम्रलोचन भस्म होत सिंहांकात करीत दैत्य सैन्या माझारी शस्त्र वर्षाव करीत देवीने मारिले दैत्य 60 सहस्र सेने प्रत यमसदना धाडिले देवीने शुभांशी कळे समाचार देवीने मारिले असुर
क्रोधे कापे थरथर शुंभ दैत्य ते धवा. महादैत्य चंडमुंड त्याची पाचारी त्वरित. म्हणे महासेने सहित तुम्ही जावे तेथवरी. आसुरी माया शस्त्र सोडा त्या स्त्रीवरी त्वरित. मारा तिशी सिंहासहित मगची यावे माघारा. जरी ती शरण येत बांधून याना येथ. मी प्रतीक्षा करीत आहे ते बैसलेला. दैत्य आज्ञा घेऊन एक लक्ष सेना जमवून. चंडमुंड तेथून निघाले पहा युद्धासी. दुर्गा सप्तशती ग्रंथ षटाध्याय वर्णिला हेत. ऋषीन पासी सांगत सार्वनिक मन्वंतरा माझी. इति षष्ठाध्याय समाप्त. अध्याय 7. ओम श्रीं नमः. ओम क्लीं नमः. ओम ह्रीं नमः. श्री गणेशाय नमः. रत्नजडित सिंहासन वर्ण जिचासे श्याम. शुक शब्द करी श्रवण ऐसे ध्यान देवीचे. मस्तकी अर्धचंद्र विराजित कमलावर शरण ठेवित. कल्हार माळा गळ्यात वीणा मधुर वाजवीतसे. भाळी बिंदी वर्तुळाकार रक्त वस्त्र अंगावर. ऐसे ध्यान सुंदर मातंगी नाम देवीचे. चतुरंगिनी सेनेसहित चंडमुंड हिमालयी जात. सिंहवाहिनी दुर्गा देखत पर्वत शिखरी बैसली. आयुधे सरसावूनी सर्व जाती धावूनी. दुर्गा क्रोधे करुनी भ्रुकुटी तेडी करीतसे. चतुरंगिनी सेनेसहित चंडमुंड हिमालयी जात. सिंहवाहिनी दुर्गा देखत पर्वत शिखरी बैसली. आयुधे सरसावूनी सर्व जाती दाहुनी. दुर्गा क्रोधे करुनी भ्रुकुटी तेडी करीतसे. क्रोधे मुख काळे पडत कानी विक्राळ प्रकटे तेथ. नरमुंडा माळा शोभत चर्म पांघरिले चित्त्याचे. विशाल उग्रमुख ज्वाळा बाहेर लवलवत. भयंकर गर्जना करीत दैत्य संहार मांडिला. विशाल भयंकर रूप धरिले भूमी गगनासी व्यापिले. सहस्रावधी दैत्यासी पकडिले एका मुठीत कालीने. चिमटीत अश्वरथ गज सारथी पकडोनी आपटी भूमीसी. संहार करियेसी महाकाली जगदंबा. काही क्षणाभितर मारिले लक्षावधी असुर. हे पाहुनी चंडमुंड भयंकर धावूनी जाती कालीवरी. सहस्रावधी शर सोडती ते कालीवर. ते सर्व मुखांतर शोषून काली घेतले. एक भयंकर तलवार हाती घेऊनी उग्र. रूपदावी भयंकर जैसा प्रलय मांडिला. हाती घेऊनी खड्ग हम शब्दोच्चार करीत. चंड दैत्याचे कापित शिर तेव्हा अवधारा. चंड दैत्याने मारून देवी करी गर्जन. मुंड येई धावून देवी लागी माराया. त्यासही धराशयी तात्काळ देवी करी पाही. चंडमुंड लवलाही मारिले पहा देवीने. पाहुनी चंडमुंड मृत दैत्यसेना पळो लागत. चंडमुंडाचे मस्तक उचलले पहा देवीने. चंडमुंड शिरे घेऊन पातली काली चंडिका स्थान. दोन्ही शिरे दाखवून देवी लागे म्हणतसे. महाकाली म्हणे चंडिके प्रत ही शिरे महादैत्य. आणिले भेट तुझ प्रत स्वीकारिया ते तू देवी. आता शुंभ निशुंभाते तू मारी स्वहस्ते. ते कार्य तव हस्ते होणार आहे अवधारा. चंडमुंड शिरे पाहून अंबिका चंडी बोले वचन. चामुंडा नामाभिधान तू ते म्हणती जानपा. चंडमुंडा ते मारिले चामुंडा नाम दिले. प्रख्यात देवीचे झाले नाम पहा हो भूवरी. ऐसी काली चामुंडा प्रकात्य झाली देखा. ऋषी म्हणती न पाएक चरित्र ऐसे देवीचे. श्री मार्कंडेय पुराण देवी महात्म्य वर्ण. चंडमुंड आख्यान 7वा अध्याय गोडहा. अध्याय 8. ओम श्रीं नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं. ओम महालक्ष्मे नमः.
अनिमादी अष्टसिद्धी जिसी ध्याता प्राप्ती होती. पांशाकुश शोभे हाती त्या भवानी ते नमितसे. जिया रक्तवर्ण शोभत नेत्री करुणा लहरत. ऐसी भवानी दुर्गा ध्यात राहावे सदा सर्वदा. ऋषी म्हणते न पाशी चंडमुंड राक्षसाशी. मारिता कोप शुंभाशी कापे थरथरा तो देखा. संपूर्ण दैत्यसेने प्रत शुंभ तेव्हा आज्ञापित. म्हणे प्रस्थान त्वरित करा तुम्ही युद्धासी. 86 उदायुध सेनापती 84 कंबू सेनापती 50 कुलवीर्यपती शतधौम्र कुळाचे ते. आणखी या व्यतिरिक्त दौधर्य मौर्य कालकेय प्रस्थान करीती देख युद्धा लागी ते धवा. त्या सेने ते देखून चंडिका प्रत्यांचा ओढून टणत्कार करी भीषण भेदे गगना तो देखा. सिंहदेवी वाहन गर्जना करी भीषण कली मुख पसरून खाऊ पाहे दैत्यासी. ते समही आणखी एक वर्ते ते अद्भुत देवदेहामधून निघत शक्ती त्यांच्या बाहेरी. विष्णू शिव कार्तिकेय ब्रह्मा इंद्र नारसिंह सर्व देवामधून शक्ती आल्या बाहेरी. ज्या देवाचे जैसे रूप त्याही तैसाची दिसत. परी स्त्री रूपे असत जाना त्यांची सर्वही. हंसयुक्त विमानात माला कमंडूल शोभत. ब्रह्मा शक्ती उपस्थित ब्रह्मानी म्हणती तिला. हाती त्रिशूल वृषभारूढ महानाग कर कंकण. माहेश्वरी तिथे म्हणत महादेवाची शक्ती ते. कौमारी शक्ती अद्भुत मयूरवाहन तिचे शोभत. कार्तिकीय शक्ती असत युद्धा लागी पातली. विष्णू शक्ती वैष्णवी गरुडावरी बैसोनी. शंख चक्र गदा पाणी आली युद्ध करावया. वाराही शक्ती वराहाची नारसिंही शक्ती नरसिंहाची. झाली तेथे उपस्थिती दैत्य निर्दालन करावया. हाती घेऊनी वज्र इंद्राणी इंद्रशक्ती येत. ऐरावतावरी बैसत युद्धा लागी येतसे. महादेव म्हणे देवी प्रत सुरसंहार करी त्वरित. माजले असती बहुत यांची शीघ्र मारी तू. तव दुर्गा देहामधून परमउग्र शक्ती प्रकटन अट्टहास करून दावी तेव्हा दैत्यासी. ती शक्ती प्रचंड म्हणून चंडिका नाम. ती महादेवाची वचन बोलती झाली ते धवा. चंडिका म्हणे महादेवासी आपण जावे दैत्यापासी. सांगावे तेथे सर्वांसी निरोप माझा अवधारा. हे दैत्यानो तुम्ही क्रूर देवा मानव छळले फार. पाताळ लोका सत्वर पळून जावे तुम्ही हो. जरी वाटे युद्ध करावे तरी मी येथे आहे. क्षणात मारुनी खाती ऐसा माझ्या शक्तिया. शिवाशी केले दूत शिवदूत नामे प्रख्यात. तेव्हापासून होत देवी पहा इतिहासी. शिववचन ऐकोनी दैत्य क्रोधे भरले मनी. देवीवरी चालुनी सैन्यासहित जाती ते. दैत्य सैन्य देवीवरी जात विविध अस्त्रे सोडत. देवी एका क्षणार्धात मोडून टाकी अस्त्राते. काली मुख पसरून त्रिशूल हाती घेऊन दैत्या ते मारी दारुण अपार वेग तिचा असे. ब्रह्मांडी कमंडूल जल सिंचन करी युद्धस्थळ. दैत्या ते करी हतबल शौर्य सारे जातसे. माहेश्वरी मारी त्रिशूलाने वैष्णवी मारी चक्राने. कौमारी संहारी शक्तीने ऐसा संहार मांडिला. इंद्राणी वज्रपहाराने वाराही दिव्य शक्तीने. नारसिंही मारी नखाने ऐसा संहार मांडिला. मध्येची देवी वाहन सिंह करी दैत्य कंदन. चंडिका प्रचंड गर्जुन संहारी पहा दैत्यासी. ऐसा प्रचंड संहार झाला पहा तेथवर. पळावयासी मग असुर संधी शोधू लागले. परी देवी शक्ती पाहात तात्काळ त्यांते पकडत. यमसदनाशी धाडीत पळोनेदी कोणाते. ऐसे चालले कंदन भयभीत असुर दारुण. पळावयाही स्थान कोठे पाहा दिसेना. ऐसे युद्ध भयंकर चालले असे तेथवर.
रक्तबीज महासूर चालूनी पहा येतसे. त्यांच्या रक्ताचा थेंब पडता भूमीवरी देख. दुसरा दैत्य प्रकटत ऐसे सामर्थ्य तयांचे. प्रत्येक थेंबागणिक दैत्य तेथे निर्माण होत. पराक्रमी बलशाली असत रक्तबीजा समतेही. ऐसा तो महासूर देवी सैन्यात हाकार. उडवून देतसे थोर काय करावे कळेना. इंद्राणी वज्रप्रहार वैष्णवीने चक्रप्रहार. करिता वाहे रुधिर देहातुनी त्या दैत्याच्या. परिथेंबागणिक निर्माण होती दैत्य. सहस्रावधी निर्माण होत ऐसे दैत्य तेथवरी. कौमारी शक्तीने प्रहार वाराही खड्गाने मार. माहेश्वरी त्रिशूलवार करीती रक्तबीजावरी. तोही मातृकावरी प्रहार करी देका दुर्धर. देवता संकटी थोर पडल्या पहा ते दवा. पाहुनी देवता उदास चंडिका म्हणे कालीस. पसरावुनी मुखास रक्ता ते तू प्राशावे. ऐसे जेव तू करीत दैत्य मरेल निश्चित. एकूणी देवीची मात काली प्राशी रक्ताते. काली प्राशी दैत्य रक्त तेने तो क्षणिक होत. शस्त्रप्रहार त्यावरी करीत सर्व देवता मिळवनिया. रक्तबीज असा मारिला देवा बहु आनंद झाला. पुष्पवर्षाव त्यावेळा करीती पहा देवीवरी. रक्तपापाने उन्मत्त मातृगणरणी नृत्य करीत. हर्ष साजरा करीत महाविजय हा मनोनिया. रक्तबीजा ते मारिले देवा ते आनंदविले. नवलयसे केले पहा दुर्गा देवीने. देवी सप्तशती ग्रंथ सार्वणिक मन्वंतरांत. मार्कंडेय सांगत 8वा अध्याय ऐसा हा. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. अर्धनारीश्वरा ते शरण. बंदूक पुष्प सुवर्ण समवर्ण. पांशाकुश वरद मुद्रा धारण. ऐसे रूप जयाचे. 3 नेत्र अर्धचंद्र अक्षमाळा सुंदर. देई भक्ता अभयवर त्या ते नमन करीतसे. नपामने ऋषीची पुढे सांगावे आमाची. देवीने रक्तबीजाची अद्भुत रीती मारिले. पुढे काय झाले शुंभाने काय केले. देवीने कैसे मारिले ते सांगावे मज लागी. ऋषी म्हणती नपाशी शुंभू क्रोधाची. न राहे सीमा परियेशी मरण पाहून सेनेचे. प्रचंड सेनेसहित देवीवरी आक्रमण करीत. शुंभू ते दैत्य चालून जाती देवीवरी. महाशरसंधान होत बाणवर्षाव होई अद्भुत. चंडिका बाण अद्भुत छेदे सर्व शस्त्रांते. तेजस्वी खड्ग घेऊन निशुंभू येई धावून. सिंहदेवी बाण त्यावरी प्रहार करीतसे. देवी एक दिव्य बाण सोडी निशुंभू लक्षून. दिव्य खड्ग आणि ढाल तोडून टाकिले पहा देवीने. 8 चंद्रकोर असत ऐसी ढाल अद्भुत. देवीने तोडिता चकित दैत्य पहा होतसे. म्हणून एक शक्ती सोडितो देवी प्रती. देवी चक्र तोडिती झाली पहा ते दवा. शक्तीचे तुकडे होत निशंभू क्रोधे चिंतित. शूल गदा फेकित लक्षोनिया देवीसी. देवीचा सिद्ध त्रिशूल भस्म करी गदा शूल. परशु घेऊन असुर देवीवरी धावला. जवळ येता असुर देवी करी वज्रप्रहार. निशंभू दैत्य धरणीवर पडला पहा ते दवा. देखुनी निशंभू मूर्छित शुंभ होई क्रोधित. देवी ते मारावया त्वरित धावला पहा तेथवरी. दिव्य रथावरी बैसून पराक्रमी दिशे शोभायमान. त्या ते येता देखून देवी शंख फुंकितसे. धनुष्याचा टणत्कार करी देवी वारंवार. सिंहही गर्जना थोर करू लागे तेथवरी. महाकाली महाघोर गर्जना करी तेथवर. कापती पहा सूर म्हणती प्रलय मांडिला. शुभांते पाहुनी सामोरी उभा राहे म्हणे ईश्वरी. केले अत्याचार देवावरी त्यांची शिक्षा भोगितू. उभे राहुनी गगनात देवता जय जयकार करीत. म्हणती अंबे त्वरित मारी शुंभ दैत्याला. शुंभ क्रोधित होऊन शक्ती सोडी अग्नी समान.
प्रतिशक्ती सोडून देवी मध्येच पाडितसे. शुंभ भयंकर गरजत तिनी लोक तेने कापत. गरजोनी बाण अद्भुत सोडी देवी ते लक्षणे. शुंभ बाणा ते देवी तोडी देवी बाणा ते शुंभ तोडी. देवा पडती कोडी कोणी कोणा ते ऐकना. अकस्मात देवीचा शूल भेदी दैत्याचे वक्षस्थळ. मूर्छित होऊन ते स्थली पडला पहा दैत्य तो. इकडे निशंभू जागृत होऊन आला तेथ. पाहुनी शुंभ मूर्छित क्रोधे कापे थरथरा. दशसहस्र बाण सोडित देवी काली सिंहा ते वेदित. सर्वा ते घायाळ करीत चक्रे सोडून त्यावरी. दशसहस्र बाण चक्र निशंभू सोडी देवीवर. दुर्गा तेव्हा कापून सोडी दिव्य शक्ती ते. दुर्गा शक्तीने चक्रबाण सारे काढिले तोडून. निशंभू गदा घेऊन देवीवरी धावला. खडग घेऊन त्वरित देवी गदे ते तोडीत. शूल घेऊन धावत निशंभू पहा देवीवरी. शूल घेऊन हाती झाली वक्षस्थला ते छेदिती. अद्भुत वर्ते तेथ ऋषी म्हणे अवधारा. निशुंभाचे छेदिता हृदय एक पुरुष प्रकट होय. महाबली पराक्रमी काया येई वक्षातून तो. देवी समने तो पुरुष उभी राहे थांबतेत. मी आहे येत जीवित करी युद्ध मज सवे तू. देवी हसोनी म्हणत युद्धाची मी आहे करीत. हाती खडग घेत शिरकडी धडा वेगळा. सिंह देवी वाहन करी पराक्रम दारुण. सहस्रावधी दैत्य मारून टाकिले पहा तया ते. काली आणि शिवदूती लक्षावधी दैत्य खाती. कौमारी दैत्या मारिती झाली अनेक ते धवा. मंत्र जल ब्राह्मणीचे तेज सत्व हरे दैत्यांचे. सोडून यारणा ते पळून जाती अवधारा. माहेश्वरीचा महात्रिशूल फोडी दैत्याचे वक्षस्थळ. सहस्रावधी दैत्य दळ मारिले पहा देवीने. कित्येका वाराहीने मारिले वैष्णवीने तुकडे केले. इंद्रीने व्रजे छेदिले कित्येक पहा दैत्याशी. काली शिवदूती भक्षिती सिंह फोडून खात. ऐसे परी होत रणी माझी ते धवा. निशुंभवध या अध्यायात ऋषी न पाते सांगत. शुंभवध पुढील अध्यायात ऋषी सांगती न पाते. मार्कंडेय पुराणात देवी महात्म्य कथानक. मन्वंतर सार्वनिक 9वा अध्याय गोडहा. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे भगवती कामेश्वरी. अर्धचंद्र जिचे शिरी शिवशक्ती स्वरूप ईश्वरी. तिथे नमन करीतसे. आरक्ता सूर्या समवर्ण सूर्य चंद्र अग्नी त्रिनेत्र. पांशा कुशशूल मनोहर करी धरिले जियेने. ऐसे भगवतीचे करोनी ध्यान. ऋषी म्हणती न पाला होऊन. निशुंभा ते व्रत देखून शुंभ क्रोधे म्हणतसे. दुष्ट दुर्गे तू करोनी घात. वदिले माझ्या बंधू भ्रात. परी जरी असेल हिंमत एकली लढे मज सवे. देवी म्हणे तू महादुष्ट मी एकलीच आहे समर्थ. मज विनया त्रैलोक्यात काही दुसरे असे चिना. परी जरी तू मनात तरी आजा माझ्या विभूतीला जात. मजांतरी प्रवेशत तुझ्या इच्छे कारणे. ऐसे म्हणता अंबिका देवता लीन झाल्या देखा. ब्रह्मानी आदी समजता देवी शरीरी प्रवेशला. एकली राही देवी म्हणे दैत्या ते पाही. माझे ऐश्वर्य शक्ती ही सारे पहा समेटले. चल आता युद्ध कर दावी पराक्रम सत्वर. ऐसे म्हणून भयंकर बाण वर्षाव करीतसे. देवीचे सारे बाण दैत्य टाकिले मोडून. दैत्याने जे सोडिले बाण देवी तोडून टाकीतसे. दुर्गा हुंकार शब्द करीत तेने शस्त्र अस्त्र नष्ट होत. म्हणून दिव्य अस्त्र सोडित परमेश्वरी ते देवा. दैत्याची दिव्य शस्त्रे सर्व हुंकारे दुर्गा भस्म करीत. धनुष्य त्याचे तोडीत दिव्य बाणा ते सोडून या. शुंभ शक्ती सोडीत ती दुर्गा तोडीत. ढाल तलवार घेई दैत्य दुर्गे लागी माराया. देवी सोडी तीक्ष्ण बाण ढाल तलवार जाई मोडून. अश्वसारथी धनुष्य जाण तेही कापून टाकीतसे.
दुर्गेनेही मुष्टी प्रहार केला दैत्याच्या छातीवर. रक्त ओकीत भूमीवर काही क्षण पडला तो. परी क्रोधे उठत स्वहस्ते देवीशी धरीत. आकाशी उडून जात सांगाते घेऊनी देवीशी. आकाशी युद्ध दोघांचे नवल वाटे ऋषी मुनी ते. म्हणती हे अद्भुत साचे प्रथमची आम्ही पाहतसो. शुंभांते करी उचलला गरागरा फिरवून फेकिला. पृथ्वीवर आपटला पहा दुर्गा देवीने. परी तो सवेची उठून धावे दुर्गा लक्षून. तव त्रिशूले वक्ष भेदून देवी त्याचे टाकीतसे. जैसा भूकंप होत तैसी पृथ्वी कापत. शुंभ दैत्य पडत तैसा जाणा भुवरी. दैत्य मारिले देखून विश्व होई प्रसन्न. स्वच्छ दिसे गगन शांती सर्वत्र होतसे. नद्या निर्मळ वाहू लागत मेघानंदे वर्षत. देवता हर्षभरीत गाऊ लागले ते धवा. गंधर्वानंदे गाती अप्सरा हर्षे नृत्य करीती. वायू आहे प्रसन्न गती पृथ्वीवरी ते धवा. सूर्य पवित्र किरणे सोडित येथे शाळा होती प्रज्वलित. दिशा झाल्या प्रशांत प्रसन्न झाले सर्वही. दुर्गा सप्तशती ग्रंथ 10 अध्याय वर्णिलेत. ऋषी म्हणे पाप्रत ऐसे महात्म्य देवीचे. इति दशोध्याय समाप्त. हरि ओम शरणम. दुर्गा सप्तशती अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. उदित सूर्य समान जिची अंकगती महान. अर्धचंद्र मुकुट जान भाळी जिच्या मिरवितसे. तीन नेत्र सुहास्य वदन सौंदर्याची जी खान. वरद अभय पांशा कुशमुद्रा पूर्ण सदैव रक्षी भक्ताशी. तीन नेत्र सुहास्य वदन सौंदर्याची जी खान. वरद अभय पांशा कुशमुद्रा पूर्ण सदैव रक्षी भक्ताशी. त्या भुवनेश्वरी ते वंदन प्रथम करू तिचे ध्यान. पुढील कथा सांगेन ऋषीमंती रायाशी. महादैत्याधिपती शुंभ होता मृत. देवीचा जय जयकार करीत. पातले सर्व देवतेत जेथे होती जगदंबा. अग्नी ते पुढे करून देवीची करीती स्तवन. सर्वही प्रसन्न वदन होते पहाते धवा. जगन्माता व्हावे प्रसन्न विश्वेश्वरी व्हावे प्रसन्न. करावे विश्वाचे रक्षण विश्वाधीन तुझ्या असे. तू जगताशी आधार पृथ्वी तव रूप साचार. जलरूपे तू समग्र तृप्ती देशी जगताते. तू वैष्णवी पराक्रमी विश्वबीज तू विश्वस्वामिनी. तू माता जगन्मोहिनी मोहुनी ठेविलीस सर्वाते. तू होता प्रसन्न भक्ता ते मोक्ष प्राप्त. होऊन ईश्वराशी युक्त सदा सर्वदा राहे तो. विद्या सर्व तुझी रूपे स्त्रिया सर्व तुझी रूपे. तू व्यापक विश्वाते कोण स्तवू शके तुझ. सर्व व्यापक देवी स्वर्गमुक्ती प्रदायिनी. याहुनी स्तवन वचनी काय आणि ते सांगावे. सर्वांशी बुद्धी तू देशी हृदी सर्वांच्या राहची. स्वर्ग मोक्ष प्रदान करीशी नारायणी नमोस्तुते. परिणाम परिवर्तन हेची तुझे स्वरूप प्रमाण. विश्वातीत चैतन्य नारायणी नमोस्तुते. सर्व मंगलाचेही मंगल सर्व इच्छा करीशी पूर्ण. गौरी त्र्यंबके शरण नारायणी नमोस्तुते. सृष्टी स्थिती विनाश शक्ती सनातन तू दिव्य शक्ती. सर्व गुणातीत गुणमय शक्ती नारायणी नमोस्तुते. दीन शरणांचे रक्षण ब्रीद तुझे परित्राण. करीशी दुःखाचे हरण नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानात ब्राह्मणी रूपे राहात. कुशलयुक्त जलसिंचित नारायणी नमोस्तुते. त्रिशूल हाती माथा चंद्र महावृषभावरी बैसत. माहेश्वरी या रूपात नारायणी नमोस्तुते. मयूर कुकुट वेष्टित महाशक्ती धारण करीत. कौमारी या रूपात नारायणी नमोस्तुते. शंख चक्र गदा धरीत सारंग हाती धरीत. वैष्णवी या रूपात नारायणी नमोस्तुते.
नमोस्तुते. महाचक्र हाती धरित वसुंधरा दाढे उचलत वाराही या रूपात नारायणी नमोस्तुते. त्रैलोक्याचे करी रक्षण दैत्याचे करी हनन नारसिंही या रूपात नारायणी नमोस्तुते. हाती महावज्र धरित सहस्रनयने प्रज्वलित इंद्रियवत्र प्रमाण हरित नारायणी नमोस्तुते. दैत्यसेनेचा संहार करीत भयंकर रूप धरित शिवदूती या स्वरूपात नारायणी नमोस्तुते. विकराळ उग्र दिसत विकट गर्जना करीत चामुंडा या रूपात नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी अविद्या राही विविध रूपात नारायणी नमोस्तुते. मेधा श्रेष्ठा ऐश्वर्या सर्व विश्वाची अधिष्ठता सरस्वती या रूपात नारायणी नमोस्तुते. सर्वेश्वरी सर्व रूपात सर्व शक्ती सर्व भय हरित दुर्गा देवी रूपात नारायणी नमोस्तुते. तीन नेत्रांनी शोभत सर्व भयापासून रक्षत कात्यायनी या रूपात नारायणी नमोस्तुते. भयंकर ज्वाला उकित ऐसा त्रिशूल हातात भद्रकाली या रूपात नारायणी नमोस्तुते. दुष्ट कर्मापासून माता रक्षी पुत्रा लागून तू करी तैसे रक्षण पापापासून आमुचे असुरांचे करून हान तुझे खड्ग झाले पावन चंडिके करी कल्याण नमन तू ते करीतसो. तू होता प्रसन्न जाती सर्व रोग आपदा पळून तुझा आश्रित होता जाण आश्रित त्याचे जग होई. धर्मद्रोही महादैत्य अनेक रूपाने त्या ते मारित ऐसे कोण करीत विश्वा माझी तुझे विना तुझ्या विना ऐसी कवन शक्ती जी जीवांते ब्रह्मविती वेदामध्ये तुझी ख्याती वर्णिली ऐसी आहे हो. यक्ष राक्षसापासून विष सर्पापासून शत्रुठंगापासून रक्षी दुर्गे आमाते विश्वेश्वरी विश्वाचे पालन विश्व सर्व तव आधीन तुझ्या चरणी नम्र राहू आम्ही सर्वदा. देवी प्रसन्न व्हावे सदैव आमाते रक्षावे जगताचे पाप हरावे म्हणून आम्ही प्रार्थितो. विश्व दुःख हरित आम्ही तव शरणागत त्रैलोक्यवासिनी दुर्गा देत वरप्रदान देवांना. देवी म्हणे मी प्रसन्न मागा आता वरदान जेणे जगाचे कल्याण होईल ऐसे मागावे सर्व बाधा निवारी शत्रूचा नाश करी त्रैलोक्यवासी ईश्वरी वर देई आमाते. हेची कार्य राही करत एवढे देई आमा प्रत तिन्ही लोका ठेवी शांत ऐसे करी दुर्गे तू. ऐकुनी देवीचे वचन देवी म्हणे तया लागून वैवश्य मन्वंतरान जाण आता येईन मी पुन्हा. ते 28 युग असेल शुंभ निशुंभ पुन्हा येतील मी नंदगोप यशोदाग्रही प्रकटेन करण्यानाश असुरांचा तदनंतर पुनश्च अवतरेन मी परत नाश करीन वैश्य प्रसिद्ध रक्तदंतिका म्हणून. पुढे भविष्य काळात वर्षण भयंकर पडत तेव्हा प्रकटोनी यथार्थ ऋषी रक्षा करेन मी. शतनेत्रांनी ऋषीशी पाहुनी रक्षीन त्यांशी शताक्षी नाम मजसी पडेल तेव्हा निर्धारे. शाख उत्पन्न करून देईन जनजीवन शांकभरी नाम म्हणून पडेल मजला निर्धारे. तैसेची त्या अवतारात दुर्गम दैत्याचे वध दुर्गा नामे विख्यात होईल तेव्हा पासूनी भीमरूप करून धारण हिमालयी पार्वती राहून राक्षांते बक्षीन ऋषी मुनी ते रक्षाया भीमादेवी म्हणून ख्याती तो मी पावेन मुनी करिता स्तवन नतमस्तक होऊन या अरुण नामे दैत्य लोका उपद्रव्य करीत ऐसे होईल जगाप्रत भविष्यकाळी जाणावे. तेव्हा ब्राह्मरी रूपात मी होईन प्रकट ब्रह्मरूपे नाश करीन त्या असुराचे निश्चय. ब्राह्मरी देवी म्हणून लोक करतील पूजन ऐसे देवी वचन दुर्गा सर्व देवांते. या व्यतिरिक्त अनेक माजती जेव्हा दैत्य अवतार घेऊन निश्चित मारेन त्यांना निश्चय. ऐसे सांगून देवी पहा गुप्त झाली जय जयकार देवी करीती उदेस्तु अंबे म्हणून. ऋषी म्हणे नृपासी एकादशाध्यायाशी पठणे भोग मोक्षाशी प्राप्त होईल निश्चय. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे विद्युल्ते समानरूप सिंहवासिनी त्रिनेत्र खड्ग पाशचक्र हाती धरिले जियेने माती शोभे चंद्रकोर रूप दिसे भयंकर सर्व देवतांचा अवतार ऐसे रूप दुर्गेचे हाती ढाल तलवार घेऊनी कन्या सभोवार युद्धा लागी तत्पर अंगविभूती जियेच्या दुर्गा महापरमेश्वरी ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी ललिता राजराजेश्वरी वर देतसे ग्रंथाला म्हणे या ग्रंथातील स्तुती जे नित्य पठन करीती त्यांच्या सर्व आपत्ती निवारीन मी निश्चये पूर्ण ग्रंथ करता पठन त्याचे होईल कल्याण ईस सौख्य परत्र साधन होई दाना निश्चय मधुकोटोबाचा संहार मी वदिला महिषासूर शुंभ निशंभू असुर कैसे वदिले रणा या प्रसंगाचे पठन जे करीती भक्तजन त्यांचे मनोरथ पूर्वीन वरदान मी देईन ग्रहपीडा न बाधिती पापे त्यांची न लागिती दूर संकटे होती पठन मात्रे ग्रंथाच्या दारिद्र्य जाई पळून नष्ट होई अज्ञान प्राप्त होती सद्गुण पठन मात्रे ग्रंथाच्या शतपाठ करिता पूर्ण अपार लाभेल पुण्य होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या सहस्राणी एकशत हेतुके पाठ जो करीत प्रसन्न होऊनी त्या प्रत ध्यानी दर्शन देईन मी अष्टमी चतुर्मी नवमी पठन करावे या दिनी पाप सर्व पळून जाईल जाना निश्चये सदैव माझे भक्त राहतील आनंदात विरह दुःख कधी न होत मम भक्ताशी निश्चये त्याशी नाही शत्रुभय त्याशी नाही राजभय शस्त्र अस्त्र अग्निभय त्याशी नाही निश्चये त्याशी नाही चोर भय मार्गी नाही लूट भय जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूनी सर्वदा त्याशी नाही जलभय नाही त्याशी अरण्य भय व्याघ्र सर्प विश्वभय नाही त्याशी निश्चये म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथ पठन करीत राहावे सवे दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणून या परम कल्याणकारक ग्रंथ त्रिविध तापाते हरित रोग व्याधी समस्त पठन मात्रे नष्ट होती ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठन होत तेथेही राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगतसे ज्या ग्रही ग्रंथ पठन मी तेथे राही जाण सर्व विपत्ती निवारीन सुखी ठेवीन भक्ताशी भक्तिदान होम हवन मज करीती जे समर्पण त्यावरी संतोषन वरदान त्या ते देईन मी शारदीय नवरात्र जे भक्तीने पठन करीत आपदांतून मुक्त होत सर्व बाजूनी सर्वदा माझे महात्म्य करिता श्रवण करिता मम पराक्रम मनुष्य निर्भय होऊन सुख होईल सर्वदा या ग्रंथाचे पठन करीत शत्रू त्यांचे नष्ट होत सुख सर्व होई प्राप्त पठन मात्रे ग्रंथाच्या अशांत मने होती शांत दुःस्वप्ने त्यासी न बाधत पीडा सर्व ग्रहजनित पठन मात्रे नष्ट होती बालका ते बालग्रह न पीडित मैत्री राहे अतूट सौजन्य वाढे सर्वत्र ऐसे महात्म्य ग्रंथांचे पिशाच्य राक्षस भूत पठन मात्रे पळून जात सर्व आपदा होती शांत पठन मात्रे ग्रंथाच्या एक वर्ष देवता पूजन एक वर्ष करिता दान जे फळ होई निर्माण ग्रंथ पठने ते मिळे एकदा करिता श्रवण पाप जाई जळून देवी आरोग्य प्रदान करित्या भक्ताशी निश्चये रात्री सुक्त देवी सुक्त नारायणी स्तुती महाख्यात या स्तोत्राते जो पठन करीत त्यास वीर आहे सदा मी त्याशी नाही व्याघ्र भय त्याशी नाही शत्रुभय सिंह गज सर्प भय नाही त्याशी सर्वदा नाही त्याशी राजभय नाही त्याशी चोर भय नाही त्याशी युद्ध भय रक्षिता ते सर्वदा कोणी बैसोनी नावेत महासागरी प्रयाग करीत चढे चक्रवतात नाव पुढे लागतसे अथवा भयंकर युद्धात शत्रप्रहार होत पिशाच्य बाधेने पीडित महाव्यथेने पीडितसे ऐसे काही असो कारण करावे या ग्रंथाचे स्मरण विपत्ती कितीही महान सुटे भक्ता त्यातून या करिता फक्त स्मरण विपत्ती पळती जाण शत्रू आणि जीव हिस्त्र पळती पाहुनी भक्ता ते ऐसे ग्रंथाशी वरदान देई दुर्गा चंडिका जाण
आणि पावे अंतर्धान हिमालया माझारी. निर्भय होऊनी समस्त देवा फुले कार्य करीत, पृथ्वी झाली शांत यज्ञ यागे करोनिया. रणांगणी जे पळत उरले असुर जे असत, ते पाताळी लपत जाऊनी राहती तेथवरी. ऋषी म्हणे नपासी भगवती जगदंबा परियेशी, जगत रक्षण्या कारणाशी पुन्हा पुन्हा प्रकटसे. हे विश्व तिच्या अधीन ती करी विश्व निर्माण, भक्ता सुख समाधान देऊन सुखी ठेवितसे. प्रलय काळ जेव्हा होत महाकाली प्रकटत, विश्व संहार करीत ऐसे महात्म्य दुर्गेचे. वाढता पापाचा भार तीच करीतसे संहार, विश्व व्यापुनी सर्वत्र खेळ खेळी जगदंबा. मनुष्य वर्तता सात्विक देई सौभाग्य तया प्रत, अहंकार गर्व करीत दारिद्र्य पाठी लावितसे. ऐसी दुर्गा परमेश्वरी प्रकटली जाना भुवरी, तिथे पूजिता सत्वरी सौख्य प्राप्ती होईतसे. मार्कंडेय पुराण सार्वणिक मन्वंतर जान, देवी महात्म्य फलश्रुती पूर्ण द्वादशाध्याय गोडहा. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. बालसूर्य समान रक्त ऐसे तेज अद्भुत, चतुर्भुज त्रिनेत्र मुकुट अर्धचंद्रकार जो. पांशाकुश हाती धरित अभयवरद मुद्रा सत, ऐसा शिवा देवी ते ध्यात राहावे सदा सर्वदा. ऋषी म्हणते रायाशी देवी चरित्र तुझसी, सांगितले परियेसी फलश्रुती सहित जे. ती ब्रह्मांड कारण विष्णू माया तीच जाण, तिचे कारणे मोहून जग संपूर्ण जातसे. त्या परमेश्वरीशी शरण मनोभावे जावे आपण, ते आराधित संपूर्ण सुख त्रैलोक्यात होतसे. भोग मोक्ष ज्ञान शक्ती देवी कृपे प्राप्ती होती, म्हणून आता एकचित्ती स्मरण करावे दुर्गेचे. एकोणी मुनीचे वचन सुरत समाधी करीती नमन, विरक्त मनी होऊन तपाचरती जाहाले. श्री जगदंबा प्रीत्यर्थ उभयता तप करू लागत, देवी सुक्ताचे करीत पाठ जाना दोघेही. काही दिवस गेल्यावर करू लागले निराहार, बैसोनी एका आसनावर ध्यान करीती ते देखा. 3 वर्षे ऐसे करीत दुर्गा चंडिका प्रसन्न होत, म्हणे मागा निश्चित वर देण्या आले मी. नप मागे गतराज तैसेची भविष्य जन्मी राज्य, देवी तथास्तु म्हणत दिले वरदान त्यालागी. वैश्य होऊनी विरक्त देवीसी म्हणे मज प्रत, आत्मज्ञान देऊनी चित्त शुद्ध माझे करावे. देवी म्हणे नपासी दिले वचन तुझसी, तू जिंकेशी शत्रूशी राज्य स्थिर राहे तुझे. सार्वनिक म्हणून मिळे पुढे तुते जन्म, चक्रवर्ती राजा म्हणून ख्याती पावशी निश्चये. देवी म्हणे वैश्याशी तू जाशील मोक्षाशी, आत्मज्ञान तुझसी प्राप्त जाना होईल. मार्कंडेय म्हणे सावधान संपले देवी आख्यान, देवी पावली अंतर्धान वर देऊनी दोघासी. श्री मार्कंडेय पुराण सार्वणिक मन्वंतर जान, देवी महात्म्य संपूर्ण झाले पहा येथवरी. हा 13वा अध्याय येथे संपले पुराण, वैश्य सुरता वरदान प्राप्त येथे झाले.